जगदंबे आई भगवती महिषासुर चंडिका मारुती महिषासुर चंडिका मारुती जय जगदंबे आई भगवती जय जगदंबे आई भगवती विश्वकर्मा वेताळ मळदोबा श्री विश्वकर्मा वेताळ मळदोबा दत्त गुरु श्री स्वामी समर्था दत्त गुरु श्री स्वामी समर्था रामेश्वर नवलाई गणपती रामेश्वर नवलाई गणपती जय जगदंबे आई भगवती जय जगदंबे आई भगवती नाट्य मंडळ आमचे भगवती नाट्य मंडळ आमचे भगवती नाट्य पुष्प है तुम्हार प्रीति नाट्य पुष्प है तुम्हार प्रीति आशीर्वच द्या आम्हा सद्गती आशीर्वच द्या आम्हा सद्गती जय जगदंबे आई भगवती जय जगदंबे आई भगवती महिषासुर चंडिका मारुती महिषासुर चंडिका मारुती जय जगदंबे आई भगवती जय जगदंबे आई भगवती सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम रंग देवता श्री विश्वकर्मा आई भगवती आणि प्रिय रसिक मायबाप यांना विनम्र अभिवादन करून भगवती नाट्य मंडळ नाखरे सविनय सर्ष सादर करीत आहोत धमाल 2 अंकी नाट्यकृती 2 बाल कलाकारांनी नटलेली नाट्यकृती भाकरी 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 सूत्रधार विजय मेस्त्री लेखक सागर पालवकर दिग्दर्शन संतोष वाळिंबे नेपथ्य ग्रामस्थ मंडळी भगवतीवाडी नाखरे पार्श्वसंगीत सुयोग बारगोडे प्रकाश योजना नाटककार दशरथजी रांगणकर हार्मोनियम रवींद्र गोरपकर तबला साथ ओमकार लिंगायत दिवाकर मेस्त्री बबलू अर्थात विश्वनाथ मेस्त्री व्यवस्थापक विश्वकर्मा उत्सव मंडळ नाखरे रसिको आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहोत 2 अंकी धमाल नाट्यकृती भाकरी 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 खाली बस खाली बस वैभव
दिसतंय का? ती निघून गेली यांची मुकली मला माझ्याशी सोडून ती निघून गेली. पुन्हा तुझं कसा समाय करून मी कसा समाय करून सांग रे बाजरीच्या तुकड्यासाठी राजा झालेला तुझा बाप कसा समाय करणार तुझा. आता एकच उपाय तुला इथं ठेवून जातो रे पोरा, तुला इथं ठेवून जातोय. मला थोडी माझ्या फॅक्टरीमध्ये तुला
दिवस असं चालायचं? गेली 5 वर्ष पाहतोय तो सूर्योदय होतो आणि सूर्यास्त देखील होतोय. हो, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. पण हा, माणसाचं वय एकदा का वाढलं ना की ती मात्र शरीराने आणि मनानेही लवकर खसतात. पण आपलं अजून वय वाढलंय का? अगं या आशेच्या किरणावर आपण किती दिवस जीवन कंटायचं? या माझ्या जीवनरूपी बागेत या गुलाब पुष्पावर कधी फुलंच उमलणार नाहीत का? अगं सांग ना, सांग. तो आशेचा किरण घेऊन का आणि कशासाठी जगायचंय? अहो, एखाद्या किरणाने तोही झरोका पूर्ण होईल. कधी? कळलं? आणि केव्हा? हे बघा, भाऊजी पण आले. काय हो, बहिणीनं आणलं नाही? तुम्ही सुद्धा एकटेच फिरायला लागला यांच्यासारखे? हो. बसा आले. अरे तू सुद्धा आलास? हो रे. तू बसून घ्या. हे बघ, हे सगळं बोलणं होतं ना ते तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. फक्त मला ऐकवायचं होतं. अरे या बायका आहेत ना, यांना किती सिनेमाला घेऊन जा, फिरायला घेऊन जा, आपलं सोफियांकडे घेऊन जा, पण यांचं समाधान मुळी होणार नाही. असं काही नाहीये. हा, बसा भाऊजी तुम्ही. भास्कर, हे डॉक्टरांनी माझ्याकडे दिलंय आणि मला सर्व काही सांगितलंय, पण तू वाचून बघ. आणि हो, यातलं वहिनीला काही सांगू नको, कारण स्त्रियांची मनं फार हळवी असतात बघ. अरे त्याने हृदयात जे रचून ठेवले शब्द आहेत ना, ते फटकन बाहेर काढतात. म्हणजे इथेही अपयश. शेवटचा प्रयत्न होता टेस्ट ट्यूब बेबीचा, पण तोही फसला. अरे या वैभवाच्या छायेत किती दिवस आणि का जगायचं? अरे का आणि कशासाठी आणि कोणासाठी जगायचं? सांग ना. आम्ही कोणासाठी जगायचं? कवितासाठी. हो, आता जगायचं तिच्यासाठीच जगायचं, कवितासाठी जगायचं आणि कवितासाठी मरायचं देखील. पण आम्ही मला ती कायम म्हणते, तुम्ही दुसरं लग्न करा. पण अमित मला सांग ना, अरे सांग, दुसरं लग्न करून हा प्रश्न मिटणार आहे का? म्हणजे काय म्हणायचंय तुला? काही तुझ्यात तर दोष नाही ना? हे नाही, माझ्यात दोष नाहीच आहे. मग वहिनी? हे मी असं कुठे म्हणालोय का? भास्कर, अरे ते प्रत्येक माणूस स्वतःला कुंपण घालून घेतो. असं का भास्कर, का? अरे तुम्ही दोघांनी पण स्वतःचे निर्णय घ्या, कारण मनाला मर्यादा नसतात बघ. हे बघ अमित, तू मित्र आहेस ना माझा, मग तूच सांग ना यावर काहीतरी उपाय. अरे मित्राच्या निर्णयावर कुटुंब चालत नसतं. अरे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे असतात. मग बघ आयुष्य कसं बागेतल्या फुलावाने फुलून जातं ते. आणि हो, सुख दुःखाची झाडावरची फुलं ही तुम्हाला काढावी लागणार. तू माझा सच्चा मित्र आहे. तू आज डोळे उघडलेस माझे, खरंच माझ्या डोळ्यात अंजन घातलं. भास्कर, अरे काही फुलं झाडावरची काढावी लागतात, तर काही फुलं जमिनीवर पडलेली निवडावी लागतात. पण त्याच मातीत पडलेली फुलं आपण देवाला घालतो, पण देवारातला देवही कधी रागवत नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ समजला तुला? हो ना, हो, अगदी खरा समजला. आता तू म्हणतोस त्याचप्रमाणे मला वागायला हवे मित्रा. हो ठीक आहे, तू बसू शकतोस. हो बसतो. हे बेटा पप्पू, हे बघ, मी तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी गिफ्ट घेऊन येणार. पण आता मी जरा घाईत आहे. आता मी जरा चाललोय माडीवर, कारण काहीतरी तिथे माझं काम अडकलंय.
ते करतो. हा? तुमच्या घरी मी गिफ्ट घेऊन येतोच. हा? आलो. हा? हे काळजी घे त्याची. हो अरे वा हे घे बाबू, तुझ्यासाठी दूध आणले. छान. भाऊजी, तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारू की नको? विचारा ना, अगदी बिनधास्त विचारा बघ. ऐकतंय ना, दिसतंय मी ना? काय म्हणते की दिसतंय का नीट? तुम्हीच तुमच्या मित्राला एकदा विचारून बघा ना. काय विचारू? अहो, दुसऱ्या लग्नाबद्दल. छे छे, हे आपल्याला जमणार नाही. अहो, मी काय म्हणतो वहिनी, तुम्हीच का नाही त्या भास्करला विचारत? ते पण आज आत्ता आणि ताबडतोब. नाही नाही, त्यांचं मन मी जाणते. हा, पण मी गेल्यानंतर आहे ना, नक्कीच विचारा. ए अमित, बोल ना. मी तुला सोडतो. फॅक्टरीतच चाललोय. हो. मध्येच सोडेन तुला. चल ना. चल. आणि मी काय म्हणतो, बोल ना. तुला एक प्रश्न आहे. मला प्रश्न? हो, आणि कोणता बोल? तो पण प्रश्न आजच्या आजच सोडवायचा आणि उद्यासाठी आहे ना, तो उद्या सोडव. चल, गुड बाय. चा प्रश्न शाळेत असताना मात्र स्वाध्याय दिला होता सरांनी. हो, या. पण हा मला काय स्वाध्याय देऊन गेलाय? काय होमवर्क काय कोण चालेल? अगं का हा असा बोलत का गेला? कारण कविता त्याला वेळ वगैरे काही लागलं नाही ना? आणि तू त्याला काही बोललीस का? हे बघ, तो माझ्यासाठी देव आहे ग. देव आहे. त्याने माझ्यासाठी खूप काही केलंय. त्याने जे माझ्यासाठी केलंय ना, ते मुठभर नाही, अगं मनभर आहे. मनभर. माझ्यासाठी देव आहे तो. चला. ओके. कोण रडलाय का? हे बघा, गेली 5 वर्ष आपण डॉक्टरच करतोय. अहो, डॉक्टर करून मृगजळा मागे धावतोय. आणि शेवटी हा रिपोर्ट. भास्कर, तुम्ही काहीही करा, मला ठाऊक आहे या घरात हसणारं, वागणणारं, धावणारं, मला आई म्हणणारं असं माझं हक्काचं बाळ हवंय मला. भास्कर, काहीही करा, तुम्ही दुसरं लग्न करा. नाही नाही कविता, हे कदापि शक्य नाही. अगं फक्त मुलासाठीच दुसरं लग्न करायचं का? अगं मी ज्या ऐश्वर्यात उभा आहे ना, ते सारं ऐश्वर्य तुझ्यामुळे प्राप्त झालंय मला. खरी मालकीण या ऐश्वर्याची तू आहेस ग. फक्त तू आहेस. आणि दुसरं लग्न करून एका परस्त्रीच्या स्वाधीन मी हे ऐश्वर्य करू का? नाही नाही कविता, हे कदापि शक्य नाही. अहो, हे सगळं माझं आहे, कबूल आहे. पण ज्या क्षणी माझं लग्न तुमच्याशी झालं ना, त्याच क्षणाला हे सगळं तुमचं झालंय. अहो, आमच्या फॅक्टरीला आग लागली आणि सर्वप्रथम तुम्ही आम्हाला वाचवायला आलात. जो तो आपापला जीव वाचवत पळत होता, पण तुम्ही हातातला झाडू खाली ठेवून त्या केबिनचा दरवाजा तोडून तुम्ही आत आलात आणि प्रथम मला आणि पप्पांना वाचवलं. सांगा ना कविता. अगं कविता, तो एक भूतकाळ होता ग. त्यावेळेला जर वाचवलं नसतं तर आमचे देह आगीच्या ज्वालेत होरपळून गेले असते.
कविता मी काय म्हणतो, अगं त्या भूतकाळाच्या आठवणी कशासाठी काढायच्या आपण? तो भूतकाळ सरून गेला. अगं आता आपण वर्तमानात जगतोय, वर्तमानाचा विचार करूया ना. तुम्ही काहीही करा, मला आई व्हायचंय, मला आई व्हायचंय भास्कर. कविता, हो मला आई व्हायचंय. म्हातारपणात या माणसांच्या महासागरात मला कुणीतरी आपलं म्हणणार हवंय. माझं हक्काचं बाळ हवंय, मला आपलं म्हणणार, मला आई म्हणणार कुणीतरी हवंय. एकतर तुम्ही दुसरं लग्न करा, नाहीतर आपण अनाथ आश्रमातून एखादं बाळ दत्तक घेऊया. कविता, नाही म्हणजे तुझं म्हणणं नाटक बघताय का बंद? मी दुसरं लग्न नाही करणार, पण अनाथ आश्रमातून एखादं बाळ नक्कीच आपण दत्तक घेऊया. हो नक्कीच, सांग ना मला. माय प्रॉमिस यू. अनाथ आश्रमातून आपण एखादं बाळ दत्तक घेतोय. आता काय राणी सरकार, आता मात्र कळी खुलली ना? आता डोकं दिसतंय. तुम्ही बसा. अनाथ आश्रम, तो भूतकाळ, भाकरीच्या चतकोर तुकड्यासाठी माग झालेला हा देह आणि ते कुटुंब, आणि अखेरच्या क्षणापर्यंत ती माझी पत्नी मृत्यूच्या शय्येवर त्या मृत्यूला मागे लोटत होती आणि एक जगण्याची नवी आस पाहत होती. पण नाही, त्या काळाने ते शक्य करू दिलं नाही. अखेरीस ती गेली मला कायमची सोडून गेली. त्या छोट्या जीवाला बागेत टाकून गेली. त्याला वाचवण्यासाठी माझ्याकडे एक पैसा नव्हता, आणि ही पोटाची गळगी भरण्यासाठी भाकरीचा तुकडा देखील नव्हता. काय म्हणतोस बाबा? कसे बरे. ए कविता, अगं श्रीपाद आलाय कोण? काका कविता काय म्हणता? मॅडम म्हणा. बा म्हणतो मॅडम. देव म्हणू बाबा म्हणतो. अरे तू कसं आहेस? मॅडम बा म्हणतो फॅक्टरीला आग लागली राजन आग लावली
आग लावली आग लावली. राजन राजवाडे राजन काय नसलं बोका झाला बोका. आग लावली आग लावली आग लावली आग लावली. श्री तू आता घरी जा. मी बाबांना भेटायला नंतर येईल. हा तू जा घरी जा. झाड पडलं पात्र उडाली बोल पात्र पोरकी झाली पात्र पोरकी झाली. मारतो मामा मारून जा म्हणतो मारून जा म्हणतो बाबा मारून जा म्हणतो. पण याच्या बोलण्यात ना काहीतरी सत्य दडलेलं असावं असं वाटतंय बघा. अरे वा काय योगायोग. आपण दोघही घरात म्हणजे हा दुग्ध शर्कराच योग. काका बसा. नात्याने जरी काका असलो चुलता पण मामा म्हणणारी कमीच आहे. राजवाडे हा सासरा काही आश्रम मागायला आलेला नाहीये. भास्करराव या देहाला राजन राजवाडे म्हणतात. राजवाडे भले आमचा वाडा जमीनदोस्त झाला असला तरी पण आम्ही हो तरी सुद्धा तुम्ही राजवाडे. तर मग मामासाहेब राजवाडे आपण बसा. मला जरा फॅक्टरीत काम आहे. वेळ नाही मला. मी जाऊ देतो. 5 वर्ष झाली अजून किती वेळ. राजवाडे काका माझ्यासाठी जर तुमची मुलगी असती तर हा प्रश्न तुम्ही तिला विचारला असतात. कवे किशोर तुमचा मुलगा माझा चुलत भाऊ. पण नात्यांचं बंधन नाही राखीचा दोर नाही. अहो त्याचा आधी प्रथम लग्न करा घरात सून आणा आणि नंतर दुसऱ्यावरती चिखलपेक उडवा. पाणी नाही चहाचा थेंब नाही. अगं हे कसले संस्कार. नात्याने नाती जपावीत आणि पाहुण्यांनी पाहुण्यासारखं वागावं. आणि आतमध्ये येताना ते हे मानाचे जोडे आहेत ना ते बाहेरच काढून आत यावं. डोक्यावर घेऊन नाचू नयेत. कविता अगं मी बापाच्या जागेवर उभा आहे तुझ्या. अरे साले हे फक्त नातं फक्त मानण्यापुरतं आणि म्हणण्यापुरतं. आम्ही पाण्यात पोहणारी माणसं आहोत. अहो माहित आहे आपल्याला. माहित आहे चांगलंच ठाऊक आहे तुम्ही पाण्यात पोहणारी माणसं आहात. पण पाणी हे नेहमी आग भिजवण्यासाठी वापरतात. पण तुम्ही त्या आगीत रॉकेलची बॅलर रिकामी केली आणि आग लावली त्या फॅक्टरीला. हे मुकादम आम्हाला सुकादम द्यायचा नाही. असं काय पुराव्यासह सिद्ध करून दाखव. पुरावा नाही तर नुकसान भरपाईचा दावा ठोकेल. अरे पुरावा सापडेल पुरावा. तो पुरावा केव्हा सापडतोय ना त्याच दिवसाची वाट पाहतोय आम्ही. बघा वाट बघा पण संशयाचं वादळ निर्माण करू नका. अरे आम्हाला बघितल्यानं समोर ज्याची बोबडी वळते तिथं तुम्ही काय. जिथं गाव आहे तिथं देऊळ आहे आणि जिथं वीज आहे तिथं शॉर्ट सर्किट आहे. तरी हो जिथं वीज आहे तिथं शॉर्ट सर्किट मामासाहेब नक्कीच आहे. आणि तुमच्यासारखी माणसं जिथं असतात ना तिथं सगळं शॉर्ट सर्किट आग आणि आग लागते. तुमच्या कामाला नाही जमत. मग तुम्हाला जमतं काय जमतं हो तुम्हाला. नाही म्हणजे दुसऱ्यांच्या घरात घुसायचं त्यांच्या संसारात आगी लावायच्या आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त करायचा एवढंच जमतं का तुम्हाला. भास्कर राजवाडे आवाज खाली करून बोलायचं.
कारण आतमध्ये तुमची पुतणी आहे, माझी बायको नाही, म्हणजे ते रक्त तुमचंच, पण या घरातील रक्ताला रक्ताची जाणीव आहे. तुमच्यासारखं ते रक्त अगदी दारात केव्हा पडेल, रस्त्यात केव्हा पडेल ही वाट आम्ही पाहत नाही. तुम्हाला आमच्याबद्दल एवढी कल्पना साधी तुमच्याबद्दल भरपूर कल्पना आहे. तुम्ही दिसतात ना, तुम्ही वरून दिसतात असे मुळीच नाहीत मामासाहेब. अहो तुम्ही म्हणजे तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात फार वेगळे. नाही म्हणजे मला सांगा मामासाहेब, मला काय म्हणायचं, तुम्ही त्या साईबा मेडिकल मध्ये लायब्ररी मध्ये गेला. आम्ही आमच्या टेस्ट ट्यूब बेबीचे रिपोर्ट केले होते. हे तुम्ही का पाहायला गेलात? तेव्हा एवढ्या खालच्या पातळीला चालला तुम्ही, एवढं वाटलंच नव्हतं आपल्याला. प्रथम तुम्ही तुमचा मुलगा बाहेर काय करामती करतो, काय शेड करतो ना, ते पहा. भास्करराव, राजवाडे, आमच्या विरोधात एक शब्दही बोलायचा नाही. आमचा अपमान होतोय आणि पाहुण्याने आमचा अपमान करायचा नाही, कारण आम्ही ते स्थानिक आहोत. म्हणे स्थानिक आणि आम्ही का उपरे आहोत? गेट आउट, आय से गेट आउट. निघाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचा अपमान होत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर मानाचे जोडे बाहेर काढायचे, आणि अपमान होत असेल तर आमच्या घरात येताना पुन्हा आत येऊ का विचारायचं. कारण ते जोडे बाहेर काढलेत ना आणि आलाच नाही तर तो चिखल आमच्या घरातला तुमच्या अंगावर उडणार नाही किंवा तुमचे हातही बरबटले जाणार नाही. एवढं नक्कीच लक्षात ठेवा. वा, सुंदर, अति सुंदर. बऱ्याच वर्षानंतर या घरात बोलणारा माणूस जन्माला आलाय. अजून रडणारा जन्माला यायचंय. मामासाहेब, ज्यावेळेला या घरात रडणार जन्माला येईल ना, तेव्हा नाक मुठीत घेऊन पुन्हा माझ्या घरात प्रवेश करायचा नाही. गेट आउट, आय से गेट आउट. यू कॅन गो. राजवाडे, आमचं नाव राजन राजवाडे. सासरा मागतोय असरा, पण नाही, कदापि नाही, कारण आम्ही ते चुकले नाही आहोत. राजन राजवाडे मामा गेला कावळा चिवचिवाट करत गेला. अरे चिमणीच्या चिवचिवाटाची कावळ्याच्या कावकावला काय चालणार, पण याच्या मनात कपट करताना एवढं मात्र नक्कीच. काय हो, काका गेले? काका, तुमचे काका गेले. हे भाई, वर नाही गेले, ते बाहेर निघून गेले. मी म्हणला, खरोखर काय बोलताय हे? अहो पण तुम्ही बाहेर जात होतात ना? हा दादा, कुठे फिरायला जाताय की काय? नाही म्हणजे मी जेव्हा येतो ना तेव्हा नेमके तुम्ही बाहेर निघालेले असतात. हा, योगा आहे का आपला? नाही. अरे विनोद, नशीब तुझं. बरं, तुम्ही बसा. मला जरा फॅक्टरीत जायचंय, घाई आहे माझी जरा. मी येतो. अहो विनोद भाऊ, बसा. असू दे हो. बघितलं का, हे आमचं नशीब. ओ, भास्कररावांकडे आलो होतो, पण आजही रिकाम्या हाताने परत जावं लागणार. अहो का, काय ते मला सांगा ना, मी सांगेन त्यांना आल्यानंतर. सांगाच, मी सांगेन त्यांना. बोला आता, बसा. तुमच्या ह्यांना मला मुलगी बघायला सांगितली होती. हो, त्यांनी एक मुलगी बघितली. तिचं तर मला बघता क्षणी पसंत केलं. हो. मग लग्न का नाही जमवलं? नाही झालं ना, तीच बरं झालं. हो, तुमचं कुठेतरी ना
जमलेला होता टाका. हो तिथून तुला सारखे फोन सुद्धा यायचे. मी फोन केला सारखा एंगेज. तिचा फोन पण भारीतला 12,000चा फोन आणि पगार फक्त 8,000. कसं परवडतं फोन गाणे हो. आता त्यांच्या तोंडाला लाली, पायातून चढाचे सँडल, अंगावर भरपूर उत्तर. पण यांच्या आयुष्याचं काय उत्तर? अहो विनोद भाऊ, हल्लीची ती एक फॅशन आहे. फॅशन काय, पण आमच्यासारखे लटकतात ना, त्याचं काय? त्यापेक्षा तिने मला फोन करून सांगायचं ना, इस लाईन की सभी लाईने व्यस्त आहे. मी रिचार्जच मारत नसता. अष्टपुत्रे ना, पण हा बसून उपयोग काय? नाव काय चाकायचंय? अहो कोणी आशीर्वाद देताना अष्टपुत्र म्हणावं, तर आमचं असं वीर असून पाणी नाही आणि पोरा असून उपयोग काय? अरे या बिचाऱ्या ताणलेल्या माणसाची ताण कशी भागणार? नाही इथून तसं म्हटलं जात होतो. म्हटलं पाहूया ताई साहेब आहेत का घरात. आणि भाऊजी कुठे गेले? ते गेले फॅक्टरी. वा छान. त्यांचं सारं लक्ष सहसा अगदी कामात. नाहीतर आम्ही मिळेल तिथे डुबकी मारायची सवय. बस आलेच मी. काय शब्दे समजा का तुमचं? नाही हो, नाही फक्त कावळा बसायला आणि भांडी म्हणायला एकच मूर्त मी आला हो. अहो मग असे पाठ चोळत काय बसलाय? काहीतरी प्रयत्न करा ना. नसेल जमत आम्हाला सांगा, पण कमिशन लागेल ना. गाडी खर्च, पेट्रोल महाग झालंय. बरं ते सोडा, तुम्ही विवाह मंडळात नाव नोंदणी केली होती ना, त्याचं काय झालं? अहो नाव नोंदणी केली होती, पण माझ्या वयापेक्षा ना तिचं वय जरा जास्त. जाऊन दे. म्हणजे वर खाली वर. हो त्यांच्या अपेक्षा जास्त. अपेक्षा म्हणजे लेकीनंतर स्पष्ट असं लिहून दिलं, स्वतःचा रूम हवा, वॉशिंग मशीन हवी, टीव्ही हवा, लग्नाबद्दल फ्रीज हवाच हवा. अगदी बर्फाचे गोळे खाते ना म्हणून. अहो मग यावर विचार कसला करताय? मग डायरेक्ट फायनल करा ना. पण मग माझ्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवावी लागेल. ते तर करावंच लागणार. काय विनोदराव? काय हो विनोदराव, काय? कशाला जास्त विचार करायचा? डायरेक्ट फायनलच करून टाक. नाही हो, माझ्या डोक्यावर बर्फाची खरंच लादी ठेवावी लागेल हो, खरंच. कारण म्हणेन त्यांना सोनं हवं. आता सोनं एवढं स्वस्त आहे का सांगा मला? आहे का सांगा स्वस्त? सोनं स्वस्त नाहीच आहे, पण द्यायला तर हवंच ना. हो बरोबर आहे. आता बघा सोनं एवढं स्वस्त नाही, पण आम्ही माणसं अशी ना की त्याच्या कमरेचा दोर सुद्धा कापून घेतो. आणि सोनं एवढं स्वस्त नाही की कोणी प्रेतावर पण ठेवेल 2 किलो. वा अष्टपुत्रे वा, खरंच तुमचं ना अगदी त्रिवार अभिनंदन. आता अभिनंदन तर अभिनंदन. पण आता मला सांगा, मी एवढा सोन्यासारखा नाही का हो? हो तर तुम्ही तर सोन्यासारखे आहातच. आता फक्त माझं नाव सोनं नाही एवढंच. पण हा प्रत्येकाही आपल्या मुलाला एकदा तरी सोन्या म्हणतेच म्हणते. हे मात्र नक्की हा. बरं तुम्ही हल्ली आमच्या बस स्टॉपवर दिसत नाहीत ते? जाऊ दे नको तो विषय कशाला. अहो गाडी लेट झाली म्हणून एकदाच बस स्टॉपला दांडा धरून उभा होतो. पण काय हो तुमचं लक्ष एकदम घारी सारखं. हो 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 हो, नुसतं लक्ष घाईसारखं असून चालत नाही. अजून 6व्या टप्प्यात येत नाहीये. माझ्या
स्वप्नातला काजू अजून माझ्या जाळ्यात अडकत नाही. तुमच्या माहितीत एखादी कस्तुरी असेल तर सांगा, म्हणजे दाण्यात टाकतो. किशोर साहेब, आता मला माहिती असतो तर. किशोर साहेब म्हणू नका साहेब, किशोर दादा म्हणा. म्हणजे कसं अगदी चौकार मारल्यासारखं वाटतं. बरं, ती प्रियांका, तिचं काय झालं? तुमची आयटम. हो माहिती आहे, आयटम माझी. अहो, आम्हाला सगळं माहिती आहे. काय तुम्हाला काय माहिती? हॉटेल पासून ते अगदी हॉस्पिटल पर्यंत. देव कोणाकडनं घेऊन पाठवतो ना. रेकॉर्डिंग झालं. कसं माहितीये, प्रियांका आहे ना, नाटक रेकॉर्डिंग झालं. ती माझ्या मित्राची बहीण. आता मित्राची बहीण ती आपली कोण? बहीण म्हणायची. वेबसाईट वरती टाकतात काय हो, युट्यूबला. ती इतकी जवळ चक्क आम्ही जवळ तू करा ना याच्यावर. रे कुत्रे नाही हो. आता नाही डायरेक्ट नाही झालं ते. हो हो माहिती आहे तुमचं ते अष्टपुत्रे. विनय गोडबोली नाव टाका फक्त युट्यूबवर. मला इंग्लिश येत नाही. कुत्रेच म्हणून जा. ते कुत्रे काय चालवलंय. तुम्हाला समजलं का? हो, हा हो, ते तर प्रियांकाचं लग्न ठरलंय. हो ते मला तर माहितीच आहे, तुम्हालाच माहित नव्हतं वाटतं. आपण ते तुम्हाला आहेर तर द्यावाच लागणार. आहे देणार, आहे तर देणारच ना. तसा तुम्ही एकदा आहेर दिला आहातच. कोणता? डॉक्टर सत्यवान पावसकर. सगळं तुम्हाला गुपचूप करायचं का? कुत्रे बोलताना जरा विचार करा. कुत्रे नाही हो, अष्टपुत्रे. अरे हो माहितीये तुमचं अष्टपुत्रे. कधी वाटत हे बघा माझं लग्न होईल, पहिलंच नाव आहे. कोणी मला अष्टपुत्र हा आशीर्वाद देईल, नंद पोरं दिसतील बाबा जास्त म्हणतील, मुलं शाळेत जातील. अष्टपुत्रे अहो, शाळा सुटली, मुलांना घेऊन घरी चला. नाटक पहिल्यांदा असं टाकणार माझं आहे. होतं. उद्या बघा सकाळी. तरी ती शेजारी बाई म्हणते, पोराशिवाय नदी नाही आणि मुलांशिवाय घर नाही. घर 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 कितीही मोठं असू द्या, पण स्वयंपाक खोली मात्र एकाच कोपऱ्यात असते. आता तुम्ही आणि तुमची स्वयंपाक खोली कुठून दूर काढायचं तिकडून काढा आणि जातो. काय विनोदराव, चला चला. विनोद भाऊ, विनोद आत्ताच बाहेर गेला. जाता जाता माझ्याकडे 500 रुपये घेऊन गेला. म्हणाला काहीतरी काम होतं. बरं ते जाऊ दे, कसंही करून तुम्हाला आता 5000 रुपये दे. काय गेल्याच महिन्यात तुला 5000 रुपये दिले, काय केलेस ते पैसे? ते 5000 रुपये झाले, खर्च झाले. मित्रमैत्रिणी आहेत, होतात खर्च. अरे या हौशी मौजीसाठी काहीतरी काम धंदा करावा, नोकरी कर. काम धंदा आणि नोकरी मी करू? अरे हट. का काय हरकत आहे? अरे ज्याला धडपड करायला जमते ना, त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते, हे लक्षात ठेव. हे तत्वज्ञान तुम्हाला शिकू नकोस. का? अरे का नको किशोर? आयुष्याच्या नाटकात वन्स मोर नाही. वन्स मोर नाही आहे, वन्स मोर आहे. या घरादारावर, या सर्व प्रॉपर्टीवर खरा हक्क माझा होता. पण तू लग्न करून सासरी जातेस ना, तर तो मला मिळाला असता. पण नाही नाही, मला माझ्या नशिबानं साथ दिली नाही. जिथं फुलत नाही ती बात कसली, आणि जिथं मुलं जन्माला येत नाहीत ना, ते घर कसलं स्मशान. ओढ नकोस, जा
पैसे आण जा, आणखी पैसे आण जा. मग जातो मी. जा घेऊन ये पैसे. लक्षात ठेव. स्वतः कमव, काहीतरी काम धंदा कर, स्वतःच्या कष्टाची भाकरी कमव, पण असा पैशांसाठी लोकांच्या दारोदारी भीक मागू नकोस. हे 4 पैसे देऊन 5 पैशाचं नात्याचं बंडल बांधू नकोस. काय भास्कर रावांना सांगेन. आणि मग काय भास्कर तुरंका घटस्फोट. म्हणते नाही तू. आता जातो मी. संपले केली परत. माझ्या आयुष्यातून कायमचा जाण्यासाठी काय घेणार आहेस? ज्याबरोबर व्यवहार केला आहे मी हे तोंड बंद ठेवण्याचा. लागे तितके मला पैसे दे. कारण आपण पैसा उडवतो. आपण बाई आणि पाटलीत पैसा उडवतो. जर हे तोंड बंद ठेवायचं असेल ना तर मला पैसे दे. लागेल तितके दे. नाही दिलेस तर तुझा भास्कर रावणाचा भूतकाळ सांगेल. मग काय भास्कर कडून तुला घटस्फोट. आहेस ना तू. बहिणीची इज्जत वाचवता आली नाही ती नाही, उलट तिलाच तू ब्लॅकमेल करतोयस. आणि मी मात्र जळत्या निखाऱ्यासारखी त्या चितेच्या वळणावर उभी राहिले. आणि तू हे तुझं तू बघ. यातलं मला काय सांगू नकोस. मोठ्या तलावातून 2 हंड्या पाणी काढलं तर काय बिघडलं. याने तलाव काही रिकामी होणार आहे. किशोर, मी यापुढे तुला पैसे देणार नाही. नको देऊस. मी रात्रीच्या गर्भातही उद्याची भूक शोधत असतो. तुझा तो भूतकाळ, कॉलेज मधला तो प्रकार, तुझ्यावर झालेला तो अत्याचार. किशोर, नको त्या आठवणी. राजवाडे फॅक्टरीची भावी चेअरमन म्हणजे तुझ्या बापानं, म्हणजे माझ्या चुलतानं झालेल्या अत्याचाराला वाचा बोलली नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. काय का कारण काय? तो बड्या बाबाचा मुलगा होता म्हणून का तो अत्याचार म्हणजे तुला कोरा चहा वाटला? 20व्या वर्षी मला ऑपरेशन करावं लागलं. भोसलेच्या पिंडानं शरीरात आकार घेतला आणि माझ्या पप्पांना पाप करावं लागलं. आणि त्याच क्षणी माझ्या मातृत्वाचा अधिकार कायमचा नष्ट झाला. आज माझी गर्भपिशवी कमजोर झाली. एवढा भयानक अत्याचार होता तो. म्हणून तू भास्करला दुसरं लग्न करायला सांगतेस? कारण माहितीये तू आई होणार नाहीस. तुझ्याकडे भूतकाळाच्या प्रश्नाला साजेसा उत्तर नाहीये. किशोर, तुला या प्रॉपर्टीचा वारस म्हणून मूल दत्तक घ्यावा लागेल. नाहीतर मी आहेच या प्रॉपर्टीचा खरा वारसदार, किशोर राजन राजवाडे. नाही, कदापि शक्य नाही ते. अरे, पायाभरणी केल्याशिवाय महाल कधी उभाच राहू शकत नाही. आणि तू आज कुठल्या पंक्तीत जाऊन उभा आहेस ना, हे तुझं तुलाच ठाऊक नाहीये. माझी पंक्त जा भूतकाळ मी भास्कररावांना सांगेन. मग तुला ते घटस्फोट येतील. त्यापेक्षा माझं तोंड बंद कर. लागेल तितका पैसा मला दे. कारण आपण पैसा उधळतो, बाई आणि बाटली. ज्या दिवशी हे पैसे बंद होतील ना, त्या दिवशी तुला भास्कर करून घटस्फोट मिळेल. आणि मग भोसले घराणे जिंदाबाद.
अरे किशोर, अरे यासाठीच तू इथं आलायस? जेव्हा कॉलेजच्या आवारात सगळं स्मशान झालं होतं त्यावेळी माझ्या डोळ्यातल्या आसवांना मी गालावरच थांबवलं होतं. त्यांना जमिनीवर येऊ सुद्धा दिलं नाही मी. कळलं तुला? हे तुझं तू बघ, मला काय येतं सांगत होतो नकोस. नाती आणि गोदी, अरे आमच्याच उदरात जन्म होतो नर नारीचा, मग आमच्याच भोवती का फास आवळला जातो मरणाचा? सांगशील किशोर? त्याला विचार. आपणाला फक्त पैसा वा पैसा. मग तो उकिरड्यावर जरी पडलेला असला ना तरी तो उचलतोच, त्याला साफ करतो आणि या टिसभर पोटाची खळगी भरतो. जा जा जा, पैसे आण जा, आणखी पैसे आण जा, मग जातो मी. अरे जिवंतपणीच निर्जीव दगड झालायस तू. आजूबाजूला रोषणाई असूनही दिव्याखाली असणाऱ्या सावलीसारखी मी झाले, तुझ्यासारखी. आणि तू दगडाला पाजर फोडलास. भोसलेंच्या गाडीचा हा ब्रेक फेल झाला, तुझ्या मैत्रिणीने तुला मदत केली. ऍक्सिडेंट, बदला घेतलास तू, बदला. याने तुझ्या मातृत्वाचं काय? तुला मातृत्व प्राप्त होईल? हे बघ, निघ इथून तू. निघ म्हणते ना. जातो, जा. पैसे घेऊन ये, लागतील तेवढे मला पैसे दे, मग जातो मी. तुला लागतील तेवढे पैसे, निघ. बघतो माझी तहान भागते या का? घरात येऊ नकोस. बघतो माझी तहान भागते का? वा वा वा, छान छान, जबरदस्त. येईन, हे संपले की येईन पुन्हा येईन मी. कधी सुधारणार आहे कोण जाणे. नंदन, तू? अरे अचानक कसं काय आलास? गाव बदलला तरी गावच्या आठवणी बदलत नाही. तुमच्या आमच्या मनात असतात. फक्त हा ओठावर यायला मात्र घाबरतात. नंदन, तो भूतकाळ होता आणि ती वेळही तशीच होती. तेव्हा आनंदाच्या लाटा तुझ्या आयुष्यात उसळून येत होत्या. ती लांब केसांची वेणी अगदी कमरेपर्यंत रेंगाळणारी, त्याच्यात तो मोगऱ्याचा गजरा, त्याचा दरवळणारा सुगंध जणू तुझ्यापर्यंत मला खेचत आणत होता. नंदन, कधी कधी स्वप्नांना असं मनातच डांबून ठेवावं लागतं. आठवणींचा मोह हा मनातच संपवावा लागतो. मला मान्य आहे, आपलं लग्न ठरलं होतं, पण मी ते मोडलं भास्करसाठी. आता कारण काय हे तुला सांगायला नकोय. आणि तू तर आता एक चांगला वकील झालायस, तेव्हा भूतकाळातल्या सगळ्या आठवणी विसरून जा. कधी कधी हे वेडं मन आंबून जातं. त्यातली ईर्ष्या पूर्णपणे मावळून जाते. जो हटू लागतो.
पण हे आयुष्य कसं आहे ना, पूर्ण फिकं फिकं पडल्यासारखं वाटतं. पण त्यातूनच एक आशेचा कण दिसतो. म्हणूनच की काय ही वाट मला तुझ्यापर्यंत खेचत आणते. सॉरी नंदन, सॉरी. अरे या स्पर्शातून अरे मनाला एखादा शब्द त्याच्यातून बाहेर पडतील तेव्हा थांब, इथेच थांब तू. अरे आपला जोडीदार आपल्या सोबत असो वा नसो, पण आपण आपल्या संसाराची लय कशाला बिघडवायची ना. आज या दोन मनाच्या रेशीम गाठी पूर्णपणे विखरून गेल्या. फुलता फुलता आशा पूर्णपणे कोमेजून गेल्या. प्लीज प्लीज नंदन, अरे माझ्या पाठीमागचा विस्तीर्ण भूतकाळ तुला चांगलाच ठाऊक आहे. फॅक्टरीला लागलेली ती आग, तो प्रसंग. तुमचं ते करोड रुपयाचं नुकसान झालं आणि त्यात मी माझं हे अनमोल रत्न पुन्हा गमावून बसलो. हे चेहरे मात्र बदलत असतात. शेवटी सोबतीला काहीच राहत नाही. नंदन, अरे त्यावेळीही आणि आजही तुझ्यासाठी माझ्याकडे मात्र पर्याय नाहीये. अगं माझंही तसंच आहे. या सुप्त मनाला तुझ्याकडे येण्या वाचून मला पर्यायच नव्हता. लग्न झालं तुझं? झालं ना, शरीराने झालं, पण मनाने नाही. कारण हे मन आहे ना चंचल आहे. ती समोर येतात तू दिसतेस आणि स्पर्श करायला जेव्हा हात पुढे सरसावतात क्षणात दूर होतात आणि इतके दूर होतात की सूर्याची किरण जेव्हा अंगावर पडतात ना तेव्हाच जाग येते. स्वतःला सावर आणि मला विसरण्याचा प्रयत्न कर. तुला तुझ्या सौंदर्याची कल्पनाही देखील येत नसेल. त्या परमेश्वराने तुझी एकांतात निर्मिती केलेली असं मला वाटतं. हे बघ, अरे तू मनातल्या मनात एखादी कल्पना ठरव आणि त्या कल्पनेच्या पूर्ततेसाठी तू स्वतःला अगदी झोकून दे. आणि मग बघ तुझं वैवाहिक आयुष्य बघ कसं सुखाचं आणि समाधानाचं होऊन जाईल. आणि मग त्या ओसाड जागेत सुद्धा टवटवीत गुलाब फुलतील. पण वास्तवात जगू की स्वप्नात? आणि प्रत्यक्षात उतरून न शकलेलं वास्तव म्हणजे स्वप्न. आणि मला स्वप्नांच्या तुकड्यावर जगता येत नाही. नंदन, अरे स्वप्नातल्या अनंत वाटा आपण स्वप्नातच हरवून जातो. आशा आकांक्षा मनातल्या कुठल्याही कोपऱ्यात जिवंत ठेवू नयेत रे. नाहीतर मग त्या जर जिवंत राहिल्या ना तर त्याचा खूप त्रास होतो. त्या यातना खूप त्रास देऊन जातात आपणाला. आज तुझी वाट वेगळी आहे आणि माझी ही वाट वेगळी आहे. नंदन, आज 5 वर्ष झाली, पण ह्या 5 वर्षात मला एकदाही तुझी आठवण झाली नाही. नंदन, तू जा इथून. मी माझ्या संसारात खरंच सुखी आहे, खूप सुखी आहे मी. कविता, अगं तुझी मुलं कुठे आहेत? मुलं झालीच नाही. कविता, कविता,
हॅलो हा हो हो भास्करराव, जे निसर्गाला अजिबात अभिप्रेत नाही की तुमच्यासारखे माणसं करू लागली, याला काय म्हणावं? काय माहितीये मामासाहेब, काही जणांच्या ते नशिबात असतं, काही जणांच्या नशिबात नसतं देखील. मग कविताचं नशीब का बदलत नाही? राजवाडे, तो आमचा पती पत्नीचा विषय आहे, त्यामध्ये तुम्ही पडायचं काम नाही. अरे आम्हाला काय मान्य असेल ना ते आम्ही करू. मागे तुम्हाला सांगितलंच आहे, पुन्हा सांगायला हवंय का? म्हणजे दोष कोणाचाच आहे? राजवाडे, तुमच्या मयत सासऱ्याचा भाऊ आहे मी. तिच्यासाठी आमचा जीव गुदमरतोय. ती एकदा आई व्हावी हे आमचं स्वप्न आहे. तिच्या भविष्याची काळजी तुम्ही करू नका. ती काळजी करायला आम्ही समर्थ आहोत. अहो हे घर आहे ना, हे घर भर उन्हात आहे, पण या घरातील माणसांच्या मनात माया, ममता, वात्सल्य सारं काही भरलेलं आहे. तिचं ते रंगणार हृदय छेदायला माझा खांदा आहे, आणि आसू पुसायला माझे हात अजून मजबूत आहेत. समजलं? असं म्हणतात, सूर्याचं बिंब जरी बचकत मावेल एवढं असलं तरी जगात ते त्याच्या प्रकाशात अपुरं पडतंय. होय, तुम्ही तर अपुरे पडत नाहीयेत ना? राजवाडे, या द्याला भास्कर मधुकर मुकादा म्हणतात. अरे आम्ही पूर्ण पुरुष आहोत, पूर्ण पुरुष. मग माणस कोण? राजवाडे, अरे एखाद्या स्त्रीला वांस म्हणणं आणि तुमच्या तोंडातून हे शब्द निघतात तरी कसे रे? अरे हे तोंडातून तुमच्या निघणारे शब्द आहेत ना, ते शब्द असंख्य प्रश्नांची उकल करून जातात. राजवाडे, तुम्ही तिला मुलगी म्हणता आणि मुलीबद्दल असं घाण बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? भास्कर, आवाज कमी करा, आवाज कमी कर. आता तुझ्या भाषेत आहे. तुम्ही तिला वांस म्हणालात, तुम्ही तिला मुलगी देखील म्हणता. मग हे असं तुमच्या तोंडून येतं तरी कसं? अरे नाही, तिच्या उदरात त्या बाळाने अंकुर घेतला, नाही मिळाला या घराला कुलदीपक. अरे म्हणून आपण काय एखाद्या स्त्रीला वांस म्हणून वांस म्हणायचं का? अरे भांड्याला भांडं लागतं असं या जगात घर तरी आहे का? लागतं, भांड्याला भांड लागतं, पण ते मायेच्या पाजरापर्यंत कधीच नाही. अरे आकाशात ती वाढणारी चंद्राची कोर, ती चंद्राची कोर कलेने वाढत जात. तसंच या घराला कुलदीपक नको मिळू देत. अरे नको मिळू देत, नाही मिळाला तरी चालेल. भास्कर, आता तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते मी सगळं सांगेन. पण मला सांगा, तुमची पत्नी कशी गेली? तुमची पत्नी कशी मेली? तुम्ही मारलत तिला, फक्त जाळून मारलत. तिच्या पदराने पेट घेतला असा बनाव केला, हो ना? सांगा का मारलं तिला? भास्कर, पुरे झाला. तुम्ही तुमच्या पत्नीला जाळून मारलं ते मारलं, पण दुसऱ्याच्या डोळ्यात भटकन बोट जात हो, स्वतःच्या नाही. होय ना? खरं आहे ना हे? ती आई होईल, या घरात मूल जन्माला येईल
नाही, कदापि नाही. अरे ममता ईश्वर को झुकाती है. अरे तुम्हारी क्या औकात आहे साले. अरे हट. मुकादम, मामासाहेब, मला भास्कर मधुकर मुकादम म्हणतात. मुकादम नाव लक्षात ठेवायचं. या उंबाट्याच्या आतमध्ये कधी 2 घास खाल्ले नाही आणि माझ्याबद्दलचा इतक्या दुखायला. ठीक आहे, पुन्हा कधी तरी सापडशील. करून करून काय करणार. आमच्याकडे आलो होता. आमच्याकडे आलो होता. बाबाला दम दिला. बाबा घाबरला. बाबा म्हणतो मरण होते आणि रडू लागला. डोळे कसे पुसणार. पुसतो डोळे बाबा. बाय श्री, अरे थांब ना. हे बघ श्री, अरे हे सारं काही घडलंय ना, त्याला कारण आम्हीच आहोत रे. आम्हीच आहोत त्याला कारण. आम्हीच आहोत. सुकलेल्या तणाला आणि फाटलेल्या मनाला आस असते ती मिणमिणत्या झरोक्याची. हे बघ श्री, तो झरोका तुझ्या आयुष्यात नक्कीच येईल रे. नक्कीच येईल भविष्यात तो झरोका. मॅडम बाबाने तुम्हाला बोलवलंय. बाबा म्हणतो मरणार म्हणून तुम्हाला बोलवलं. अरे असं म्हणायचं नाही. म्हणून बोलवलं. अरे तुझे बाबा सुद्धा एक चांगले कारागीर होते. फॅक्टरीला आग लागली ना, तेव्हा त्याने सुद्धा विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी त्यांचे सुद्धा मशीन मध्ये कापला गेला. असं रडू नकोस. असं रडू नको. दोरात आहेत ना. दोरात आहे. मी बाबा सगळं करतो. भाकरी भरतो. भाकरी आंघोळ करतो. सगळं करतो. बाबा म्हणतो पोरगा हुशार आहे. बाबा सगळं करतो. लवकर मोठा हो. मोठाच आहे. बाबा म्हणतो घोडा वाढलाय. म्हणतो पोरगाचं लग्न करायला पाहिजे. मी पण म्हणतो बाबा लगीन. बाबा लगीन. बाबा लगीन. मी पण म्हणतो. आणि जाताना ना बाबांसाठी काहीतरी खायला घेऊन जा. खायला वडापाव तो खाना कसं. मी बरोबर वडापाव खातो. सांगतो मॅडमनी पैसे दिले. सांगतो बाबा
वडापाव खा तू. मी एक फेकायला त्यांना. वडापाव खा तू. भास्कर, तुम्ही काय ठरवलंय? अगं आपलं ठरलंय ना, आपलं ठरलंय ते ठरलंय, कायम ठरलंय आपलं. आपण मूल दत्तक घ्यायचंय. मी तुझ्या शब्दावर आहे का? सांग ना. आणि मी शब्दावर आहे का तुझ्या? अगं तू म्हणजे माझं सर्वस्व आहे. तू जर नसशील ना तर या माझ्या जीवनाला अर्थ नाही ग काही. भास्कर, खरं सांगू, लखलखणाऱ्या ज्योतींनी जसा घरातला कोपरा उजळून जातो ना, तसंच तुमच्या शब्दांनी माझ्या आयुष्याचा कायापालट झालाय बघा. खरंच सांगते तुम्हाला, मी माझ्या उराशी एक ध्येय बाळगलं होतं आणि आज ते पूर्ण झालंय. खरं सांगू, आज मी धन्य झाले. हो, पण आता तुम्ही अजिबात वेळ काढू नका हा. पटापट आश्रमात जाऊया आणि त्या कागदपत्रांची सगळ्या पूर्तता करा. मी आई होणार आहे. तुम्ही पाहताय काय असे? मी जन्म न देता सुद्धा मी आई होणार आहे. अरे मी बाप त्या इवल्याच्या जीवाचा मी बाप होणार आहे. मी बाप होणार. कविता तू आई होणार. तू आई होणार. आणि मी बाप त्या इवल्याच्या जीवाचा मी बाप. धारा
काढू नका हा. आधी तुम्ही आश्रमात जा आणि आधी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करा. भास्कर, अहो भानावर या तुम्ही, भानावर या. तुम्ही बाप होणार आहात, बाप. आणि मी आई. अहो पाहत आहे काय? पाहतोय ना, पाहतोय तुझ्यातल्या आई. आई. हो आई. बरं, मी आता निघतोय. हे बघ, तू सगळी औक्षणाची तयारी करून ठेव. हा गेलो आणि बाळाला घेऊन आलोच. या, मी वाट पाहते. अरे ये ना नंदन. तुला खरं सांगू, आज मी खूप आनंदात आहे, खूप आनंदात आहे मी आज. अगं, मला ना तुला काहीतरी सांगायचं. काय सांगायचंय तुला? अगं, माझ्या ओळखीचे ना एक डॉक्टर आहेत. हे बघ थांब नंदन, हे बघ दोष कुणाचा आहे हे ठरवण्यापेक्षा आम्ही मूल दत्तकच घ्यायचं ठरवलंय. त्यामुळे अनाथ आश्रमातल्या एका मुलाचं जीवन सुखी होईल आणि आम्हा दोघांना मातृत्व मिळेल. अगं, पण ते ठीक आहे, पण स्वतःच मूल आणि दत्तक मूल. थांब नंदन, हे बघ जाऊ शकतोस तू. हे तुझं म्हणणं झालं, पण जगात सर्व पर्याय थांबतात ना, तेव्हा कुठे ना कुठेतरी एक निर्णय ह्या माणसाला घ्यावाच लागतो. अरे पक्षी घरट्यात राहतो आणि माणूस घरात राहतो, पण घर हा शब्द सारखाच आहे ना. तुझ्यासाठी तुला आई महत्वाची. हे बरोबर बोललास तू. तुला खरं सांगू, तूही तुझ्या मनाला कुठेतरी स्पर्श दे. तुझी वाट इथे येऊन थांबत नाही, तर तुझ्या मनाला तू स्पर्श दे. मग बघ, तुझं आयुष्य सुद्धा कसं स्वर्गाच्या दारात असल्यासारखं होईल बघ. स्वर्ग आणि मातृत्वाचा. स्वर्ग मातृत्वाचा. हो हो, मातृत्वाचा. स्वर्ग आणि मातृत्वाचा. हो. चल, मी निघतो. कविता, ए कविता, ए कविता, अगे ये, बाहेर ये. ए कविता. अहो आलात पण तुम्ही? हो ना. अहो तुम्ही बाळा येणार होतात ना? अगं नाही मिळालं बाळ, उद्या आणू. हे काय असं उद्या आणू म्हणजे काय ती भाजी आहे का? उद्या आणू? अहो तुम्ही खरं सांगताय ना हे? खरं सांगतो म्हणजे काय, मी कधी खोटं बोलतो का? ह्या नागरिकवादी लोकांना विचार ना, मी खोटं बोलतच नाही. आता हे बघा, तुम्ही काहीही करा, पण मला बाळ हवंय. तुम्ही 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 तसं मला प्रॉमिस केलं होतं ना. हो मग असं का केलं तुम्ही? बस कर, मला काही माहित नाही, मला बाळ हवंय. बस मला बाळ हवंय. राणी सरकार रुसला, अहो जरा मागे वळून पाहिली, बाळाला नाही तुमचं. बंडी, अरे ही तुझी मम्मी आणि मी कोण? मी कोण?
आपलं प्रशस्त घर, आपला बंगला आणि या बंगल्याचा कुलदीपक म्हणजे वारस म्हणजे माझा बंटी. कसं वाटतंय घरात येऊन? एकदम मस्त वाटतंय ना? वा वा वा, एकदम अगदी हसत खेळत मस्त वागायचं या घरात. मला नको माझा. आपण काय करूया, आपण गेम खेळूया. गेम आवडतो ना तुला? मॅडम 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 कसली पहिले रे? बाबाने दिली. बाबाने दिली. बाबाने दिले? बाबाने दिली. लपून ठेवली होती. बाबा लपून ठेवली होती. लपून ठेवली होती. आग लावली. घराला आग लावली. राजन राजन घराला आग लावली. आग लावली. घराला आग लावली. आग लावली. घर जळलं. घर जळलं. घर जळलं. आग लावली. होय होय कविता हीच पाहिजे. येस माय डिअर, केस आपणच जिंकणार. माझ्या बाळाचा पायगुण आहे. माझ्या बाळाचा पायगुण आहे. माझ्या बाळाचा पायगुण आहे. बाबा 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 मेला मेला बाबा